महायुती सरकारच्या काळात आरोग्य मंत्रीपद प्रकाश आंबेडकर यांची निवड होऊन 6 महिन्यांचा कालावधी उलटलाय। मात्र शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जुने आरोग्य मंत्री असणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंत यांचाच बॅनर अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झळकत असल्याचं समोर आलंय। यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय। जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बॅनर बदलण्याचा विसर पडला की मुद्दामून याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मागील महायुती सरकारच्या काळात आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक क्रांतिकारक निर्णय जनतेला समर्पित केला। सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार घेता यावे यासाठी त्यांनी निर्णय घेतला होता। मात्र त्यांच्या निर्णयाला 1 वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला आणि नंतरच्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊन आमदार प्रकाश आंबेडकर राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून नियुक्त झालेत। मात्र त्यांना आरोग्य मंत्री होऊन 6 महिन्यांचा कालावधी उलटूनही जिल्हा रुग्णालयातील बॅनरवर जुन्याच आरोग्य मंत्र्यांचा फोटो झळकत असल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।